नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आताच्या क्षणाचे एक धक्कादायक अपडेट्स आपण घेत आहोत. बदलापुरात एक खून झालेला आहे. खून प्रकरण उघडकीस आलेलं आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या लाईव्हच्या माध्यमातून. बदलापूर पश्चिम पोलिसांना बदलापूर पश्चिम वालवली उल्हास नदीचा जो पूल आहे त्याच उल्हास नदीमध्ये एक मृतदेह सापडलेला आहे. संपूर्ण माहिती घेतल्याच्या नंतर सूत्रांकडून जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती माहिती आज आपण या लाईव्हच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. खरं तर ज्या वेळेला हे प्रकरण समोर आलं की बदलापूरमध्ये एक खून झाला त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि नेमकं काय आहे हे प्रकरण ज्या वेळेला तपास करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यावेळेला अशी माहिती मिळते की हे एक प्रेम प्रकरण होतं आणि प्रेम प्रकरणामधून जो पती आहे त्याचा खून करण्यात आला. मात्र कोणावरही या ठिकाणी आपल्याला आरोप किंवा आक्षेप घ्यायचा नाही, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणामुळे ट्रायंगल होता, प्रेम जो त्रिकोण होता आणि त्रिकोणमधून जे आहे साजिश करून तो जो काही खून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो मृतदेह जो आहे त्या पतीचा त्यांचं नाव जे आहे ते सध्या आता काही कारणास्तव आपण तपास सुरू आहे त्यामुळे स्पष्टपणे मीडियासमोर आम्ही जे आहे सांगू शकत नाहीये. काही माहिती जी असते ती गुपित ठेवावी लागते कारण जोपर्यंत पूर्ण खुलासा आपल्याला होत नाही पुढून तोपर्यंत आपण ती करू शकत नाही. परंतु नेमकं काय घडलंय कुठे घडलंय ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर प्रेम प्रकरणामधून जे आहे पतीचा खून करण्यात आला आणि त्यानंतर तो जो मृतदेह आहे तो उल्हास नदीमध्ये बदलापूर पश्चिमच्या पोलिसांना सापडलेला आहे. त्याच्यावरती आता पोस्टमॉर्टमसाठी मृतदेहाला पुढे पाठवण्यात आलेला आहे पोस्टमॉर्टमसाठी. नेमकं कशा पद्धतीने हा खून करण्यात आला हे सगळं जे काही आहे प्रकरणाचा खुलासा लवकरच होणार आहे. मात्र अनेक काही जे काही रहस्य आहे ते अजूनही रहस्य बनून राहिले या प्रकरणाबद्दल. बदलापूरमध्ये आपण जर बघत असाल तर ही अतिशय धक्कादायक बाब जी आहे आपल्याला बघायला मिळते. बदलापूर गावातील हे प्रकरण आहे. नेमकं कुठलं आहे ते बघूया आपण. जगन्नाथ प्राईड या ठिकाणाचं जे आहे मृतदेह जो आहे ज्यांचा होता ते राहणारे जगन्नाथ प्राईड बदलापूर गाव या ठिकाणचे होते असं सांगण्यात आलेलं आहे बदलापूर गावामध्ये. आणि पुढचा जो काही तपास आहे तो आता पोलिसांच्या माध्यमातून चालू आहे. नेमकं कोणी खून केला काय केलं ही संपूर्ण जी आहे माहिती आपल्यापर्यंत लवकरच मिळणार आहे. परंतु जेव्हा कधी हा जो मृतदेह आहे याच ठिकाणी आपली आता सध्या आपण जिथे आहोत तोच म्हणजे आपला हाच रस्ता एरंजाड साईडला आणि उल्हास नदी आपली जो वालवलीचा पूल आहे त्या साईडला जातो आणि याच पुढे जे आहे आपली उल्हास नदी आहे वालवलीचा पूल आहे त्या ठिकाणी हा मृतदेह सापडला. तर मग तो आता तिकडून वाहत आला की याच ठिकाणावरून तो मृतदेह खाली टाकण्यात आला. तर हे सगळं काही जे आहे ते एक साजिश आणि नेमकं काय आहे या प्रकरणाचा अद्यापही पोलिसांकडनं खुलासा जो आहे तो करण्यात आलेला नाहीये. पण सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार त्रिकोण होता, लव्ह ट्रायंगल होतं, प्रेम प्रकरण होतं आणि त्याचमुळे हे सर्व काही झालेलं आहे अशी माहिती मिळते. अद्यापही पूर्ण माहिती मिळाल्यावरती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण यानंतर पुन्हा खूप सारे प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण होत आहेत की आता जर असे काही प्रकरण बदलापूर सारख्या शहरात घडत राहिले आणि सर्रासपणे मृतदेह जो आहे उल्हास नदीमध्ये आपल्याला त्यांना सापडला पोलिसांना म्हणजे अत्यंत भयंकर असा हा प्रकार आहे. नेमका तो मृतदेह दुसरीकडून वाहत आला की वरतूनच टाकले गेला. मग वरतून जर टाकले गेला असेल तर कोणाचंही लक्ष त्या ठिकाणी नव्हतं का त्या ठिकाणी जो काळोख आहे अंधार आहे त्या अंधाराचा कुठेतरी फायदा घेतला गेला. मग कदाचित त्या ठिकाणी कॅमेरेज असते त्या ठिकाणी उल्हास नदीच्या वालवली पुलावरती जर प्रकाश असता पथदिवे चालू असते त्या ठिकाणी जर अंधार नसता तर का ती डेड बॉडी फेकत असताना कोणाला दिसलं असतं का. तर हे सर्व काही जे रहस्य आहे जे रहस्य या प्रकरणामधून येत आहेत ते पोलिसांसाठी देखील खूप मोठं या ठिकाणी चॅलेंज ठरणार आहे की ते कशा पद्धतीने शोध घेतील या सर्व प्रकरणाचा. तर हे बघणं आता गरजेचं ठरणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे. घाबरण्याचं कोणाला काही कारण नाहीये, परंतु आपल्या बदलापूरमध्ये जर अशा काही घटना घडत असतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्वाचे आहे. आणि हा लाईव्ह बघत असताना तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील की हे अर्धवट माहिती का देतात. जर एखाद्याचा खून झालाय तर तो व्यक्ती कोण आहे, त्याचं कुटुंब कुठलं आहे, ते कुठे राहतात, ही सर्व माहिती ते का देत नाही. तर तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे की ज्या वेळेला असे काही क्राईम किंवा असे काही गुन्हे बदलापूर शहरामध्ये घडत असतात
तर त्याच्यावरती सर्रासपणे आपण एखादा दावा करणं हे खूप चुकीचं आहे। जोपर्यंत तो गुन्हा नेमका कोणी केलेला आहे तो जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कोणावरही आरोप करून कोणालाही दोषी या ठिकाणी ठरवू शकत नाही। जरी आपल्याला माहिती मिळाली सूत्रांनुसार की हा लव्ह ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे आणि प्रेम प्रकरण आहे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी कोणालाही जबाबदार ठरवू शकत नाही। आणि जे काही ज्याचा मृतदेह सापडलेला आहे, परमार असं नाव सांगण्यात येतंय, जगन्नाथ प्राईड या ठिकाणी राहतात, एवढीच माहिती आपल्याला मिळालेली आहे। काही कारणास्तव संपूर्ण माहिती जी आहे पुढचा शोध घेण्यासाठी अडथळा निर्माण करू शकते, त्यामुळे आपण पूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी नाही खुलासा करू शकत। पण तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला। कुटुंबामध्ये काही वाद असतील तर ते बसून मिटवा, परंतु अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल घेऊन असं कुठलंही काम करू नका। फक्त एवढंच जे आहे या ठिकाणी सांगणार आहोत। आणि उल्हास नदीमध्ये जर असं डेड बॉड्या असंच जर मृतदेह आढळत असतील तर याच्यावरती आता प्रशासनाने देखील कठोर पावलं उचलायची खरंच गरज आहे। ज्या ज्या ठिकाणावरून उल्हास नदीमध्ये काहीतरी फेकण्यात येऊ शकतं त्या ठिकाणी सुरक्षा जाळ्या लावल्या गेल्या पाहिजेत। प्रत्येक ठिकाणी उल्हास नदीवरती सीसीटीव्ही कॅमेराज बसवले गेले पाहिजे, जेणेकरून कोणीही गुन्हा करेल आणि त्याचा गुन्हा लपवण्यासाठी उल्हास नदीमध्ये मृतदेह फेकून देत असेल तर हा खूप मोठा जे आहे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की स्वतःवरचा जो गुन्हा आहे तो वाचवण्यासाठीचा प्रयत्न ठरू शकतो। यामुळे प्रशासन याच्यावरती आता कशा पद्धतीने काम करेल हे देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे। आणि बदलापूर पश्चिम पोलीस जे आहेत त्यांच्यासाठी देखील हे खूप मोठं आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये जे काही रहस्य आहेत ते शोध मोहीम त्यांच्या अंतर्गत आता सुरू आहे। नेमकं हे का झालं, कसं झालं आणि बॉडी इथूनच मृतदेह इथूनच फेकले गेला का की दुसरीकडून कुठून वाहत आला, हे सर्व काही जे आहे त्यांच्या माध्यमातून आता याचा शोध सुरू होतोय। नक्कीच आम्हाला काही माहिती मिळाली तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर। स्वप्नालीसह धन्यवाद।